आज आपल्याला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ओळखणे हा भाग शिकायचा आहे। इंग्लिशमध्ये संयुक्त संख्येला कंपोजिट नंबर म्हणतात आणि मूळ संख्येला प्राइम नंबर म्हणतात। मग प्रत्येक 1 ते 10 अंक, 11 ते 20 अंक अशा प्रत्येकामध्ये आपल्याला संयुक्त आणि मूळ संख्या आहेत त्या वेगवेगळ्या करायच्या आहेत। मग आज आपण 1 ते 100 पर्यंत पूर्ण अंक आधी असे या पद्धतीने लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यातून आपल्याला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या वेगळ्या करायच्या आहेत। म्हणजेच कंपोजिट नंबर आणि प्राइम नंबर हे वेगवेगळे करायचे। आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते आधी तुम्ही समजून घ्या आणि मूळ संख्या म्हणजे काय समजून घ्या। कंपोजिट नंबर म्हणजे काय, तर कंपोजिट नंबर म्हणजे जी संख्या स्वतःच्या टेबलमध्ये तर येतेच पण त्याच्याशिवाय दुसऱ्या टेबलमध्ये येते त्याला आपण कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या म्हणणार आहोत। जसं मी 4 हा अंक घेतला तर 4 हा 1 च्या टेबलमध्ये पण येतो, 2 च्या टेबलमध्ये पण येतो आणि त्याच्यानंतर स्वतःच्या म्हणजे 4 च्या टेबलमध्ये येतो। मग ह्याला आपण कंपोजिट नंबर म्हणायचं। पण नंबर 2 म्हणजे 2 चा टेबल हा फक्त 1 च्या टेबलमध्ये येतो आणि 2 च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये येतो आणि 1 च्या टेबलमध्ये। सगळ्याच संख्या या 1 च्या टेबलमध्ये येतातच आणि त्याच्याशिवाय स्वतःच्या टेबलमध्ये येतात। त्याच्याशिवाय अजून एखाद्या टेबलमध्ये आलं तर त्याला कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या असं म्हणायचं आणि जर फक्त 1 च्या आणि स्वतःच्याच टेबलमध्ये आलं तर त्याला मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर किंवा मूळ संख्या असं म्हणायचं। आधी हे तुम्ही समजून घ्या, त्याच्यानंतर आपण याच्यामधून संयुक्त संख्या आणि मूळ संख्या वेगळ्या करूया। आता बघा ह्यातला मी पहिला नंबर घेतला 1 हा फक्त स्वतःच्या 1 च्याच टेबलमध्ये येतो, त्यामुळे 1 ला आपण कंपोजिट नंबर सुद्धा म्हणायचं नाही सॉरी आणि प्राइम नंबर सुद्धा म्हणायचं नाही। 1 हा कंपोजिट नंबर पण नाहीये आणि 1 हा प्राइम नंबर पण नाहीये, कारण त्याच्या अवयव फक्त 1, त्याचे फॅक्टर्स फक्त 1 हा सिंगल नंबरच येतो। p हा प्राइम नंबर आहे पण तो एकदा 1 च्या टेबलमध्ये येतो 1 2 3 4 मध्ये, म्हणजे 1 हा त्याचा एक फॅक्टर आहे आणि दुसरा फॅक्टर 2 आहे। तसा 1 चा ओन्ली 1 हा एकच फॅक्टर आहे, म्हणून 1 ला आपण कंपोजिट मध्येही धरायचं नाही आणि प्राइम मध्येही धरायचं नाही, म्हणून 1 ला आपण या ठिकाणी सर्कल करून ठेवूया। तो प्राइम नंबर आहे का तर नाही, तो कंपोजिट नंबर आहे का नाही, म्हणून त्याला सर्कल केलं। आता ह्याच्यानंतर काय करायचं बघा, इथं मी काही अंक लिहून ठेवले 0 2 4 6 8, तर ज्या नंबरच्या युनिट प्लेसला एकक स्थानी हे अंक असतील म्हणजे इव्हन नंबर असतील, सम संख्या असतील, ते सगळे नंबर आधी कट करून टाकायचे। मग ह्यात पहिला डिजिट आहे 0, मग ज्या ज्या नंबरवरती 0 आले ते सगळे नंबर कट होतील, कारण या अंकाला कुठल्या आणि कुठल्या संख्येने भाग जातो। त्याच्यानंतर युनिट प्लेसचा 2 नंबर चेक करायचा, इथं 2 आहे, फक्त सिंगल नंबर 2 हा कट करायचा नाही, सिंगल नंबर 2 कट करायचा नाही। ज्याच्या युनिट प्लेस वरती 2 नंबर आहे ते मात्र सगळे नंबर कट करा, म्हणजे ही पूर्ण लाईन अशी कट झाली। त्याच्यानंतरचा नंबर आहे 4, मग आता 4 सिंगल नंबर 4 सुद्धा इथं कट होणार, कारण 4 इथंच आताच मी तुम्हाला दाखवलं की 4 हा 2 च्या टेबलमध्ये पण येतो स्वतःच्या टेबल सोबत, 2 2 जा 4, म्हणून 4 सुद्धा कट करा आणि ज्याच्या युनिट प्लेसला 4 आहे ते सगळे नंबर अशा पद्धतीने कट होतील। त्याच्यानंतर नंबर आहे 6 स्वतः सुद्धा कट होणार, कारण 6 हा 2 च्या टेबलमध्ये येतोय, मग 6 कट झाला, 16 कट झाले आणि त्याच्या पुढचे जिथे जिथे तुम्हाला 6 दिसतायत ते सगळे नंबर कट झाले। त्याच्यानंतर लास्ट नंबर आपल्याला दिसतोय 8, मग 8 स्वतः 2 च्या टेबलमध्ये येतो म्हणून 8 कट झाला। त्याच्यानंतर 18 28 38 48 58 68 78 88 आणि 98 हे सगळे नंबर कट झाले, कारण जे नंबर मी आता कट केले तर प्रत्येक नंबर इव्हन नंबर होता आणि इव्हन नंबरला कुठल्या आणि कुठल्या संख्येने भाग जातो, म्हणून हे सगळे नंबर हे कंपोजिट मध्ये येतील। आता ह्याच्यानंतर बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे त्याला 5 ने डिवाइड होतं, 5 असेल युनिट प्लेसला 5 जर नंबर असेल तर त्याला 5 ने डिवाइड होतं। विदाउट फक्त 5 ला मात्र कट करायचं नाही, कारण 5 चे सुद्धा फॅक्टर्स कसे होतात, 5 हा 1 च्या आणि फक्त स्वतः 5 च्याच
टेबलमध्ये येतो, त्यामुळं हा कट होणार नाही, हा प्राईम नंबरमध्ये म्हणजेच मूळ संख्येमध्ये जाईल. पण त्याच्या पुढचे सगळे 5 चे आलेले सगळे नंबर कट करा, हे सगळे कंपोजिट नंबरमध्ये येतील, त्यामुळे हे कट झाले. आपण शोधतोय प्राईम नंबर. ह्या सगळ्या 1 to 100 मधले फक्त प्राईम नंबर आपल्याला वेगळे काढायचे आहेत, मूळ संख्या शोधायच्या आहेत. आता ही 2 ची टेस्ट प्रमाणे ही एकदा आपण इव्हन नंबर प्रमाणे कट केले, त्यामुळे इथं 2 ची टेस्ट चेक करायची गरज नाही. आता आपण याच्या आधी 3 ची टेस्ट चेक केलेली आहे, शिकलेलो आहोत आपण. 3 ची टेस्ट म्हणजे काय, तर दिलेल्या दोन्ही ज्या संख्येमध्ये जेवढे डिजिट आहेत त्याची ऍडिशन करायची. मग ऍडिशन जर 3 च्या टेबलमध्ये आली तर तो त्या नंबरला 3 ने डिवाइड होतं. जसं 1 + 1 ह्याची ऍडिशन झाली 2. मग 2 हे 3 च्या टेबलमध्ये येतात का, नाही, मग ह्याला 3 ने डिवाइड होणार नाही, त्यामुळं 11 ला कट करायचं नाही. पण आता ही ऍडिशन अशीच आपण पुढे बघूया. इथं 2 ऍडिशन आली, इथं 3 ऍडिशन येते. 3 ऍडिशन आली म्हणजे 3 च्या टेबलमध्ये 3 येतात, हे कट होतील. इथं 4 ऍडिशन होते, 9 5 6 हा नंबर कट होईल, 3 च्या टेबलमध्ये येते. 7 8 येत नाही, 81 सॉरी 81 8 + 1 9 हे 3 च्या टेबलमध्ये येतात, त्यामुळे 81 ला 3 ने डिवाइड होणार. 9 आणि 10 ही 3 च्या टेस्ट मध्ये बसत नाही. पुढे अशीच परत सगळ्यांची टोटल करत चला. 3 + 1 4 होत आहेत, 4 हे 3 च्या टेबलमध्ये येत नाहीत. मग पुढची ही टोटल झाली 5 येत नाहीत, 6 3 च्या टेबलमध्ये येतात, त्यामुळे हा नंबर कट होईल. 7 8 9 कट होईल. 10 11 12 कट होईल. त्याच्यानंतर पुढचा चेक करा. ही पूर्ण लाईन कट झालेली आहे, त्याच्या खालच्या 5 ची लाईन कट झालेली आहे, 6 ची कट झालेली आहे, त्यामुळे इथे 3 ची टेस्ट आपल्याला चेक करायची नाही. इथं बघा 7 + 1 8 ऍडिशन होईल, इथं 9 होईल. इथं हे 8 3 च्या टेबलमध्ये येत नाही, कट होणार नाही, म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही. 27 3 च्या टेबलमध्ये 3 9 = 27, त्यामुळे हा कट होईल. 9 10 11 12 हे कट होतील. 13 14 15 3 च्या टेबलमध्ये 15 येतात, 16 त्यामुळे हा 16 आला, कट होणार नाही. त्याच्यानंतर इथं 9 हा 3 च्या टेबलमध्ये येणारा नंबर आहे, त्यामुळे तो कट करा. 9 + 1 10 हे 10 आले, 3 च्या टेबलमध्ये येत नाही. 11 12 12 कट होईल, 12 कारण 3 च्या टेबलमध्ये येतात. 13 14 15 ह्यालाही 3 ने डिवाइड होतं. 16 17 आणि 18 हे सुद्धा 3 च्या टेबलमध्ये येत होते. 18 9 + 9 त्यामुळे 99 कट झाले. आता असा 11 चा टेबल चेक करा. 11 1 * 11 11 ला कट करू नका. 22 33 44 55 66 77 ला 3 ने डिवाइड होतं, सॉरी 11 ने डिवाइड होतं, त्यामुळे 77 88 99 हे कट झाले. आता राहिलेले नंबर एखादा नंबर बघा. 2 3 हे प्राइम नंबर राहणार आहे, 5 हा प्राइम नंबर आहे, 7 हा प्राइम नंबर आहे. पण एखादा असा नंबर असेल ज्याला 7 ने डिवाइड होतं. आता ह्याच्यामधला बघा 11 7 ने डिवाइड होणार नाही. या ठिकाणी 49 आहे, तो 7 च्या टेबलमध्ये येतो, इथं एक कट होईल. आणि त्याच्यानंतर अजून एक नंबर आहे, ह्याला पण 7 ने डिवाइड होतं. 7 1 = 7 आणि 7 3 = म्हणजे 91 सुद्धा कट होईल. आता जे राहिलेत हे सगळे आपले प्राइम नंबर राहिलेले आहेत. या ठिकाणी 1 to 10 मध्ये किती प्राइम नंबर राहिले चेक करा. 2 3 5 आणि 7. 1 to 10 मध्ये 4 प्राइम नंबर राहिलेले आहेत. या ठिकाणी 11 हा प्राइम आहे, 13 हा प्राइम आहे, बघा हा प्राइम, त्याच्यानंतर 17 हा पण प्राइम आहे, कुठल्याच नंबरमध्ये येत नाही, कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, कुठल्याच नंबरने त्याला डिवाइड होत नाही. आणि 19 म्हणजे इथं सुद्धा तुमचे 4 हे प्राइम नंबर आले. पुढच्या याच्यामध्ये 23 आणि 29 असे 2 प्राइम नंबर आले. 31 37 इथं सुद्धा 2 प्राइम नंबर आले. या ठिकाणी त्यानंतर 41 43 47 या ठिकाणी 41 43 आणि 47 हे 3 प्राइम नंबर येत आहेत. 41 43 47 हे 3 प्राइम नंबर येत आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आला 53 आणि 59 हे 2 प्राइम नंबर येत आहेत. पुन्हा 61 67 हे 2 प्राइम नंबर आले. पुन्हा इथं 71 73 आणि 79 बघा 71 हा प्राइम नंबर आहे, कुठल्याच संख्येने त्याला डिवाइड होत नाही, 73 ला होत नाही आणि 79 ला सुद्धा डिवाइड होत नाही, त्यामुळे इथं 3 प्राइम नंबर आले.
त्यानंतर याच्यामध्ये 83 आणि 89 असे 2 प्राईम नंबर राहिले, 83 आणि 89. आणि लास्ट 91 to 100 मध्ये 97 बघा, 91, 92, 93, 97 हा एकच प्राईम नंबर राहिला. तर या ठिकाणी हे प्रत्येक टेबलमध्ये येणारे प्राईम नंबर आपण लिहिले. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला प्रत्येक टेबलमध्ये किती प्राईम नंबर येतात ते ओळखण्याची एक अजून छोटीशी युक्ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. 91 to 100 याच्यामध्ये एक प्राईम नंबर. आता बघा इथं किती प्राईम नंबर आलेत? 4 नंबर आलेत. इथं पण 4 आलेत. आपण ABCD लिहितो. ABCD ह्याच्यामध्ये A हा 1 नंबर वरती आहे, B हा 2 नंबर वरती आहे, C 3 नंबर वरती आणि D हा 4 नंबर वरती. मग D याचा अर्थ ह्या 1 ते 10 1 to 10 मध्ये 4 प्राईम नंबर आहेत. आलेत का? 4 आहेत. त्यामुळे हे आन्सर आपलं राईट आहे. त्यानंतर 11 to 20 मध्ये 4 प्राईम नंबर आले म्हणजे D, म्हणून या ठिकाणी मी D लिहिलं. ह्याच्यामध्ये 4 प्राईम नंबर आले. त्यानंतर 21 to 30 ह्याच्यामध्ये 2 प्राईम नंबर आलेले आहेत, म्हणून मी 2 नंबर वरती येणारा ABCD मधला B अंक लिहिला. त्यानंतर 31 to 40 ह्याच्यामध्ये 2 प्राईम नंबर आलेले आहेत, त्या ठिकाणी मी 2 प्राईम नंबर लिहिले, त्याच्यासाठी लेटर लिहिलं B. त्यानंतर 41 to 50 याच्यामध्ये 3 प्राईम नंबर आलेले आहेत, म्हणून आपण लेटर लिहिलं C, कारण ते 3 नंबर वरती येतं आणि ह्याच्यामध्ये 3च प्राईम नंबर आलेले आहेत. त्यानंतर 51 to 60 2 प्राईम नंबर आलेले आहेत. 61 to 70 त्याच्यामध्येही 61 to 70 ह्याच्यामध्येही 2 प्राईम नंबर आलेले आहेत, म्हणून B लेटर लिहिलं. त्यानंतर 71 to 80 ह्याच्यामध्ये 3 प्राईम नंबर येत आहेत. 71 to 80 3 प्राईम नंबर येत आहेत, मग 3 नंबरचं लेटर आहे C, म्हणून इथं मी C अक्षर लिहिलं. त्यानंतर 81 to 90 ह्याच्यामध्ये 2 प्राईम नंबर येत आहेत. 81 to 90 ह्याच्यामध्ये 2 प्राईम नंबर येत आहेत, म्हणून मी इंग्लिश मध्ये आपलं लेटर B लिहिलं, ते दुसरं 2 दाखवण्यासाठी. आणि 91 to 100 ह्याच्यामध्ये फक्त सिंगल एकच प्राईम नंबर येतोय 97, आणि त्याच्यासाठी म्हणून मी A हे लेटर लिहिलं आणि इथं एक प्राईम नंबर आलेला आहे. आता तुम्ही लक्षात कसं ठेवायचं? D D B B C B B C B A असं हे लक्षात ठेवायचं. D D B B C B B C B A याचा अर्थ 1 ते 10 मध्ये 4 प्राईम नंबर येतात, 11 ते 20 मध्ये 4 प्राईम नंबर येतात, 71 ते 81 71 to 80 मध्ये 3 प्राईम नंबर येतात. आता तुम्हाला स्कॉलरशिप किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला असतो. समजा 41 to 80 यामध्ये प्राईम नंबर सांगा. 41 to 80 यातले प्राईम नंबर त्यांनी विचारले, तर त्यावेळेला तुम्हाला एवढे पूर्ण अंक लिहून ते काढत बसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट हे D D B B C B B C A हे जो सिक्वेन्स लक्षात ठेवलाय, त्याच्यामध्ये 41 to 50 41 च्या ह्या टेबलमध्ये यायचं. 41 to 50 मध्ये तुमचे प्राईम नंबर आले 3. त्याच्यानंतर 51 to 60 मध्ये प्राईम नंबर आले 2, त्याची ॲडिशन करायची, आपल्याला 80 पर्यंत जायचं आहे. 61 to 70 मध्ये प्राईम नंबर आले 2 आणि 71 to 80 मध्ये प्राईम नंबर आले 3. तर ह्या सगळ्यांची ॲडिशन केली म्हणजे 41 to 80 मध्ये आलेले एकूण प्राईम नंबर तुम्हाला कळतील. 3 + 2 5 5 + 2 7 आणि 7 + 3 10. अशा पद्धतीने 41 to 80 मध्ये एकूण प्राईम नंबरची संख्या किती आहे तर 10 हे आन्सर तुम्हाला अगदी सहजपणे काढता येईल. अशाच सोप्या पद्धतीने हे गणित सोडवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरूच नका, कारण तुमचे कमेंट्स हेच आमचं प्रोत्साहन असतं. धन्यवाद.